Dear student, in the last lecture we have seen metalloids, chemical properties of metalloids. We have seen the first properties, electronic configuration, formation of ions, reaction with oxygen. Then next properties, reaction with acid. जे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची आम्ल जे आहेत तर त्या आम्लाबरोबर जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर काय होतं नसते पहा की टेक डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इन ए टेस्ट ट्यूब. एक असणारी जी काही परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमध्ये काय करायला सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी विरल अशा प्रकारचं असणारं जे काय हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याचा मी त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहितोय की त्याला त्या ठिकाणी HCl म्हटलेलं आहे. देन ऍड झिंक डस्ट टू इट आणि त्याच्यामध्ये काय करायचं जास्ताचे असणारे जे काही पार्टिकल जे आहेत किंवा असणारे जे काही पावडर जे आहेत तर ती पावडर त्याच्यामध्ये काय करायची ऍड करायची. टेक ए ग्लोईंग स्प्लिंटर नियर द माउथ ऑफ द टूब आणि अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्या नळीच्या तोंडाशी जळती अशा प्रकारची असणारी जी काही काडी जी आहे तर ती काडी त्या ठिकाणी न्यायची. आता काय होता नसते ऑब्झर्व द ग्लोईंग स्प्लिंटर. आता ही जी काही जळती असणारी जी काही काडी जी आहेत पेटती काडी जी आहे तर ती पेटती काडीचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचंय. तर पहा काय होता नसते यू विल नोटीस सम साऊंड कमिंग आउट फ्रॉम इट. जळती काडी त्याच्या जवळ नेल्याबरोबर आपल्याला फट अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी येताना दिसतो. आता कशा प्रकारचा आवाज येताना दिसतो ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करू तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. आता की मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड टू फॉर्म मेटल सॉल्ट व्हाईल हायड्रोजन गॅस इज रिलीज. म्हणजे बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची विरल आम्ल जे आहेत तर त्या विरल आम्लाबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया होताना दिसते आणि अभिक्रिया झाल्यानंतर त्या त्या धातूंची असणारे जे काही क्षार जे आहेत तर ते क्षार त्या ठिकाणी तयार होताना दिसतात आणि हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा काही मेटल जो आहे तर तो मेटल आपण त्या ठिकाणी जास्त घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे ऍसिड जे आहे तर ते ऍसिड आपण त्या ठिकाणी HCl त्या ठिकाणी घेतलेले आहे म्हणजे डायल्यूट ऍसिड त्या ठिकाणी घेतले. तर याच्यापासून काय सांगितलं आपल्याला साल्ट तयार होताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी झिंक क्लोराईड जे आहे तर ते झिंक क्लोराईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतं आणि असणारा काय हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस तयार होताना दिसतो. गॅस तयार होते म्हणून वरच्या दिशेने अपर डायरेक्शनने त्या ठिकाणी बाण जो आहे तर तो बाण त्या ठिकाणी जातो. ते कशासाठी लिहिते पुढे तुम्हाला अशा पद्धतीच्या असताना ते काय रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना नसते की धातू जे आहे तर त्या धातूंची आम्लाबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्याला साल्ट म्हणजे क्षार मिळताना दिसतात आणि हायड्रोजन गॅस जो आहे तर त्या हायड्रोजन गॅसची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की रिॲक्शन विथ वॉटर म्हणजे धातू जे आहे तर त्या धातूंची पाण्याबरोबरची असणारी जी काय अभिक्रिया. आता मोस्ट मेटल्स डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर. की काही धातू जे आहेत तर त्या धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन आपल्या लक्षात येताना दिसते की हायड्रोजन वायू जे आहेत तर त्या हायड्रोजन वायूची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. परंतु काही असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू मात्र त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर कोणत्या प्रकारची असणारी जी काही अभिक्रिया जी आहेत तर ती अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी दाखवताना दिसत नाही. परंतु कोल्ड वॉटर जे आहे तर त्या कोल्ड वॉटर मध्ये मात्र काय होताना दिसते तर ते आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिलेले. आता काय सांगितले की सर्वसाधारणपणे बहुतेक अशा प्रकारचे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची थंड अशा प्रकारचं असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया होताना दिसत नाही. तर काहींची त्या ठिकाणी गरम पाणी असेल तर काहींची त्या ठिकाणी पुढे आपल्याला दिलेले पुढे लक्षात येत नसते की बट सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर टू प्रोड्यूस देअर हायड्रॉक्साइड्स ऑफ हायड्रोजन गॅस. आता आपण पाहिले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची त्या ठिकाणी थंड अशा प्रकारचं असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया होताना दिसत नाही. परंतु सोडियम सारखा असणारा जो काही धातू जो आहे किंवा पोटॅशियम सारखा असणारा जो काही धातू जो आहे तर तो धातू मात्र त्या ठिकाणी
थंड अशा प्रकारचं असणारे जे काही वॉटर जे आहेत तर त्या वॉटर बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होताना दिसते आणि त्या धातूंचे असणारे जे काही हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतात, त्याचबरोबर हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. मॅग्नेशियम मेटल्स रिक्वायर स्टीम टू गिव्ह सिमिलर रिॲक्शन. तर तिसरा असणारा जो काही धातू मॅग्नेशियम, या मॅग्नेशियमची मात्र त्या ठिकाणी पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही पाण्याची असणारी जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते. म्हणजे त्यांच्या रासायनिक अभिक्रियेचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. याच्याविषयीची डिटेलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी 10वीला त्या ठिकाणी पाहिजे. आता सर्वसाधारणपणे काय होताना दिसते तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिले. पुढे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. जसे आपण त्या ठिकाणी धातू जे आहे तर त्या धातूंचे गुणधर्म पाहिले तर तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही नॉन मेटल जे आहे तर त्या नॉन मेटलचे असणारे जे काही गुणधर्म त्या ठिकाणी पाहिजे. पहिला त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन संरूपण. आपण पाहिले की इलेक्ट्रॉन संरूपण मध्ये पहिली जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असू शकतात. दुसरी असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणारे. तिसरी कक्षा जी आहे तर त्या तिसऱ्या कक्षामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणारे. या ठिकाणी नॉन मेटल्स आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे आपलं नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, क्लोरीन आहे, अशा प्रकारचे 3 नॉन मेटल्स आणि त्यांचे असणारे जे काही ॲटॉमिक नंबर जे आहेत तर ते ॲटॉमिक नंबर दिलेले. नायट्रोजनचा 7 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे, क्लोरीनचा त्या ठिकाणी 17 आहे. सर्वसाधारणपणे मॉडर्न पेरियडिक टेबल जे आहे तर त्याच्यामध्ये असणारे जेवढे त्या ठिकाणी एलिमेंट आहेत तर त्याच्यापैकी सुरुवातीची पहिली 20 असणारे जे काही एलिमेंट जे आहेत तर त्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर जे आहेत तर ते ॲटॉमिक नंबर तुमचे त्या ठिकाणी पाठ पाहिजे. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की सर्वसाधारणपणे नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचा असणारा जो काही ॲटॉमिक नंबर 7 आहे. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 2ची आहे, दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे, परंतु शिल्लक मात्र त्या ठिकाणी किती राहिलेली 5च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहिले. आणि म्हणून सर्वसाधारणपणे नायट्रोजनच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला 2,5 त्या ठिकाणी येतात. दुसरं इलेमेंट दिलेलं आपल्याला ऑक्सिजन, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणारे ऑक्सिजनचे. दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे, परंतु 2 त्या ठिकाणी गेलेले म्हणजे शिल्लक फक्त त्या ठिकाणी दुसऱ्या कक्षेमध्ये 6च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहताना दिसतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला 2,6 अशी त्या ठिकाणी लिहिता येईल. तिसरा असणारा जो काही इलेमेंट जो आहे तर तो आपल्याला दिलेला आहे क्लोरीन. हा जो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 17 आहे. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2ची आहे, दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे. अशी टोटल दोन्ही कक्षा मिळून झाली 10. तिसरी असणारी जी काही कक्षा जी आहेत तर त्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी 8ची मानणार आहे, परंतु त्याच्यापैकी 10 इलेक्ट्रॉन गेलेले म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये फक्त 7च इलेक्ट्रॉन राहताना दिसतात. आणि म्हणून क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला 2,8,7 त्या ठिकाणी येताना दिसते. त्याच्यानंतर पुढे फॉर्मेशन ऑफ आयन्स, म्हणजे असणार जसे आपण त्या ठिकाणी पाहिले की असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू काय करताना दिसतात, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतात आणि पॉझिटिव्ह आयन्स त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. तसे या ठिकाणी असणारे जे काही नॉन मेटल जे आहेत तर ते नॉन मेटल सुद्धा काय करताना दिसतात, आयन जे आहेत तर त्या आयनांची निर्मिती त्या ठिकाणी करताना दिसतात. तर आता काय दिलेले की नॉन मेटल्स हॅव ए टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स सेल्स टू फॉर्म निगेटिव्हली चार्ज आयन्स कॉल्ड एनायन्स. की धातू जे आहेत तर ते धातू काय करताना दिसतात, त्यांचे असणारे जे काही शेवटचे असणारे जे काही कक्षा जे आहेत तर त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं तर त्यांच्यावर धनप्रभार त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. यालाच आपण त्या ठिकाणी एनायन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे कशा पद्धतीने त्या ठिकाणी एनायन्स तयार होताना दिसतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की या ठिकाणी पहिला असणारा जो काही नॉन मेटल जो आहे तर तो नॉन मेटल आपल्याला त्या ठिकाणी क्लोरीन आहे. आता क्लोरीनच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिली 2,8,7. आता असणारे जे काही शेवटची कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग अष्टक पूर्ण होण्यासाठी तो काय करताना, अष्टक म्हणजे 8
8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी तो काय करताना दिसतोय, दुसरीकडून पुन्हा काय करताना दिसतोय, 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेताना दिसतो. आणि 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याची असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 इलेक्ट्रॉन या शेवटच्या कक्षेमध्ये घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो 8 होताना दिसतो. आणि अशा पद्धतीने हा जो असणारा जो काही क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन काय करताना दिसतोय, 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी तो ऍक्सेप्ट करताना दिसतो, गेन करताना दिसतो. आणि म्हणून तो असणारा जो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनवर निगेटिव्ह असणारा जो काही आयन्स जो आहे तर त्या आयनची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं उदाहरण त्या ठिकाणी दिलेले क्लोरीन. तर क्लोरीनच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की क्लोरीन आपला ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 6. आता यालाही पुन्हा काय करायचे, अष्टक जे आहे तर ते अष्टक त्या ठिकाणी पूर्ण करायचे. अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन त्याला त्या ठिकाणी काय करताना दिसतात, कमी पडताना दिसतात. आणि म्हणून हा जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय करताना दिसतोय की 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून त्या ठिकाणी घेताना दिसतो. आणि 2 इलेक्ट्रॉन यांनी जर त्या ठिकाणी जर घेतली तर याची असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ती 2, 6 आणि दुसरीकडून 2 त्या ठिकाणी घेताना दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने अष्टक त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतोय. आता आयन्स निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दुसरीकडून त्या ठिकाणी घेतलेत. आणि म्हणून याच्यावर काय होताना दिसते, आपल्याला 2 धन प्रभार म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन घेईल तर तेवढा प्रभार त्याच्यावर त्या ठिकाणी काय होताना दिसतो, येताना दिसतो. आणि म्हणून ऑक्सिजन जो आहे तर आपण कसा दाखवलेला आहे, O- त्या ठिकाणी. तिसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजनचं दिलेलं आहे. नायट्रोजनच्या बाबतीमध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते ऍटॉमिक नंबर त्याचा 7 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन असणार. आता या ठिकाणी पुन्हा याला अष्टक पूर्ण करायचे. अष्टक म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पूर्ण करायचे शेवटच्या कक्षेमध्ये. मग आता किती त्या ठिकाणी अपुरे आहेत तर 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय होताना दिसते, नायट्रोजनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ते अपुरे आहेत. आणि म्हणून दुसरीकडून काय करताना दिसतो, हा नायट्रोजन त्या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेताना दिसतो. याने जर त्या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन जर घेतले तर या ठिकाणी पहिल्या कक्षेमधले 2, त्याच्याकडे पूर्वीचे असणारे 5 आणि दुसरीकडून घेतलेले 3 असे मिळून त्या ठिकाणी त्याचं असणारे जे काही अष्टक जे आहे तर ते अष्टक त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतं. आणि हा जो काही नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनवर आता या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन घेतले, 3 इलेक्ट्रॉन घेतलेत. आणि म्हणून 3 असणारा जो काही ऋण प्रभार जो आहे तर तो ऋण प्रभार आपण त्या ठिकाणी त्याच्या असणारा त्या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी N- किंवा सर्वसाधारणपणे N आपण त्या ठिकाणी 3- असे त्या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आयन्स जे आहे तर त्या आयनांची निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे रिॲक्शन विथ वॉटर, म्हणजे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर अधातूंच्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होतात हे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा की नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला दिलेले की अधातू जे आहे तर त्या अधातूंची ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर त्या धातूंचं काय होताना दिसते, नॉन मेटल ऑक्साइड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला एक दिलेले पहा, द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ऍसिडिक इन नेचर. आता ऍसिडिक इन नेचर मगाशी आपण पाहिलं होतं की बेसिक इन नेचर, ऍसिडिक इन नेचर म्हणजे याचा अर्थ असणारा जो काही तांबडा लिटमस पेपर जो आहे तर तो तांबडा लिटमस पेपर काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी तो ब्ल्यू होताना दिसतो. त्याच्या द्रावणामध्ये रेड लिटमस पेपर जर आपण डीप जर केला तर त्या ठिकाणी तो काय होताना दिसते, ब्ल्यू होताना दिसतो. पुढे म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला पहिलं पाहिजे की नॉन मेटल. उदाहरणार्थ नॉन मेटल आपण त्या ठिकाणी कार्बन त्या ठिकाणी घेतला. या कार्बनची काय केली आपण, असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी संयोग केला तर आपल्याला लक्षात येताना दिसते की कार्बन डायऑक्साईड तयार होताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी नॉन मेटल ऑक्साईड आहे. याच्यामध्ये आपण असणारा जो काही रेड लिटमस पेपर जो आहे तर तो रेड लिटमस पेपर कार्बन डायऑक्साईड मध्ये त्या ठिकाणी ओला करून जर त्या ठिकाणी जर बुडवला तर तो असणारा जो काही रेड लिटमस पेपर जो आहे तर त्या ठिकाणी तो ब्ल्यू होताना दिसतो. याचा अर्थ या ठिकाणी नॉन मेटलचे असणारे जे काही ऑक्साईड जे आहे तर ते त्या ठिकाणी ऍसिडिक असणार आहे. बेसिक कशाला म्हणायचं, ब्ल्यू लिटमस पेपर त्याच्यामध्ये बुडवला आणि तो जर त्या ठिकाणी काय झाला, रेड जर झाला तर त्याला आपण त्या ठिकाणी बेसिक इन नेचर त्या ठिकाणी म्हणणार आहे. पुढे दे रिॲक्ट विथ बेसेस टू फॉर्म सोलेबल साल्ट अँड वॉटर.
म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही ऑक्साईड्स त्या ठिकाणी मिळताना दिसतात, तर ती त्या ठिकाणी असणारे जे काही बेस जे आहेत तर त्या बेस बरोबर त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बेस बरोबर त्या ठिकाणी त्यांची रिॲक्शन होऊन विद्राव्य अशा प्रकारचं क्षार आणि पाणी त्या ठिकाणी काय होताना दिसते, तयार होताना दिसते. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी तयार झालेले जे काही कार्बन डायऑक्साईड जे आहेत तर त्या कार्बन डायऑक्साईडची आपल्याला बेस या ठिकाणी एक बेस आपल्याला दिलेली की सोडियम हायड्रॉक्साईड NaOH अशा अनेक बेस त्या ठिकाणी आहेत. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे. तर या ठिकाणी त्याच्यापैकी एक बेस आपल्याला दिलेली NaOH, त्याला त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड म्हटलेलं आहे. जी कार्बन डायऑक्साईड जे आहेत तर त्या कार्बन डायऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर पहिला क्षार आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतोय Na2CO3 आणि त्याचबरोबर पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. या ठिकाणी सोडियम जे आहे तर त्या सोडियमचे आपण 2 रेणू त्या ठिकाणी घेतले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी 2 घेताना दिसतो. ती बॅलन्सिंग कशी करायची तर ते आपण 9वीला 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तोपर्यंत फक्त रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म एन ऍसिड. अशा पद्धतीची धातूंची असणारे जे काही ऑक्साईड जे आहेत तर त्या ऑक्साईडची पाण्याबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते आणि पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन असणारे जे काही आम्ल जे आहेत तर ते आम्ल त्या ठिकाणी तयार होतात. उदाहरणार्थ पहिलं या ठिकाणी आपल्याला दिलेले की असणारे जे काही पहिलं असणारे जे काही नॉन मेटलचे असणारे जे काही ऑक्साईड जे आहेत तर ते ऑक्साईड आपण त्या ठिकाणी पाहिले कार्बन डायऑक्साईड. या कार्बन डायऑक्साईडचे असणारे जे काही पाणी जे आहेत तर त्या पाण्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर पहिलं असणारे जे काही ऍसिड्स आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसते. हा ठिकाणी असणारा जो काही H2, त्याच्यानंतर हा CO2 आणि हा एक O म्हणजे असे CO3 तयार होताना दिसते. म्हणजे H2CO3 ज्याला आपण त्या ठिकाणी कार्बोनिक ऍसिड जे आहे तर ते कार्बोनिक ऍसिड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर दुसरं असताना जे काही नॉन मेटल ऑक्साईड जे आहे तर ते आपल्याला दिलेले SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. याची पुन्हा त्या ठिकाणी असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर पुन्हा पहा काय होताना दिसते की ही H2 आहे. त्याच्यानंतर इथला असणारा जो काही S आणि O2 आणि O म्हणजे O ची संख्या त्या ठिकाणी 3 झाली आणि म्हणून H2SO3 याला आपण त्या ठिकाणी सल्फरस ऍसिड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही सल्फर ट्राय, आता डाय जर असेल तर 2, ट्राय असेल तर 3 असा अर्थ जो आहे तर तो अर्थ तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर असणारे जे काय आता सल्फर ट्राय ऑक्साईड जे आहे तर त्या सल्फर ट्राय ऑक्साईडची पाण्याबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया जर झाली तर काय तयार होताना दिसते पहा. या ठिकाणचा असणारा H2, त्याच्यानंतर इथला असणारा जो काही सल्फर, त्याच्यानंतर ऑक्सिजन या ठिकाणी 3 आहेत, इथे 1 आहे म्हणजे 4 झाली. म्हणजे दॅट इज H2SO4 म्हणजे त्याला आपण त्या ठिकाणी सल्फ्युरिक ऍसिड्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अशा पद्धतीची ऑक्साइड्स त्या ठिकाणी सल्फ्युरिक किंवा ऍसिड जे आहे तर ती ऍसिड त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड. म्हणजे सर्वसाधारणपणे अधातू जे आहे तर त्या अधातूंची विरल आम्ल जे आहे तर त्या विरल आम्लांबरोबर रासायनिक अभिक्रिया जे आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड. देन नेक्स्ट यूज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. जे असणारे जे काही धातू आणि अधातूचे असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपल्याला या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहिजेत. मेक ए लिस्ट अँड डिस्कस. यादी करा वर चर्चा करा. प्रिपेअर ए लिस्ट ऑफ द युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स इन युअर एव्हरीडे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धातू आणि अधातू कोठे वापरले जातात त्यांची यादी जी आहे तर ती यादी आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितली. नेम ऑफ द मेटल युजेस, नेम ऑफ द नॉन मेटल युजेस. आता अशा पद्धतीची यादी जी आहे तर ती यादी तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं पहा, कॅन यू रिकॉल व्हाईल स्टडिंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल इट इज फाउंड दॅट गोल्ड आर सिल्वर डू नॉट रिॲक्ट रेडिली. धातूंच्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत
तर त्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना सोन्याची किंवा चांदीची सहजपणे त्या ठिकाणी अभिक्रिया होताना दिसत नाही असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलं. त्याचं असणारं जे काही रिझन जे आहेत, कारण जे आहेत, तर ते कारण आपल्याला पुढे दिलेले बा की नोबेल मेटल म्हणजेच त्या ठिकाणी त्याला राजवायू त्या ठिकाणी म्हटलेले पहा की सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, प्लॅटिनियम, रोडियम आर नोबेल मेटल्स. या ठिकाणी सोनं, चांदी, प्लॅटिनम, प्लॅडिडियम, रोडियम यासारखे असणारे काही धातू जे आहेत तर ते धातूंना त्या ठिकाणी राजधातू त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दे ऑकर इन नेचर इन द इलिमेंटल स्टेट. हे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू निसर्गामध्ये मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते आढळून येताना दिसतात. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. त्याच्यापैकी असणारं जे काही सोनं जे आहे तर ते सोनं की जे त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी शुद्ध रूपामध्ये असतं तर त्यालाच त्या ठिकाणी आपण 24 तोळ्याचं त्या ठिकाणी कॅरेटचं असणारं ते काही सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. कॅरेटचं सोनं त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. शुद्ध रूपामध्ये असणारं जे काही सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी मऊ असतं, सॉफ्ट त्या ठिकाणी असतं. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंट ऑर ब्रेक ड्यू टू प्रेशर. आणि म्हणून अशा प्रकारचं शुद्ध रूपामध्ये असणारं जे काही सोनं जे आहे तर त्या सोन्यापासून ऑर्नामेंट म्हणजे दागिने जे आहेत तर ते दागिने जर आपण त्या ठिकाणी जर बनवले तर अशा प्रकारच्या शुद्ध सोन्यापासून बनवलेले जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी काय होताना दिसतात तर आपल्या लक्षात येताना दिसते ते वाकताना दिसतात किंवा ब्रेक होताना दिसतात म्हणजे तुटताना त्या ठिकाणी दिसतात. देअरफॉर गोल्डस्मिथ मिक्स इट विथ सर्टन प्रपोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की असणारा जे काही सोनार जो आहे तर तो सोनार काय करताना दिसतो तर त्याच्यामध्ये तांब किंवा चांदी विशिष्ट प्रमाणामध्ये काय करताना दिसते तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिसळताना दिसतो. ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड आर गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. आणि म्हणून सर्वसाधारणपणे दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं सोनं जे आहे तर ते सोनं काय केलं जातं तर दागिने तयार करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. नेक्स्ट युजेस ऑफ नोबेल मेटल. जे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही राजधातू जे आहेत तर त्या राजधातूंचे आपल्याला उपयोग त्या ठिकाणी दिलेले बा की गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या धातूंचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग सर्वसाधारणपणे असणारे जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने किंवा अलंकार बनवण्यासाठी त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आपल्याला की सिल्वर यूज्ड इन मेडिसिन इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. या ठिकाणी चांदी जी आहे तर ती चांदीचा त्या ठिकाणी औषधं जे आहे तर त्या औषधांमध्ये त्या ठिकाणी वापर केला जातो. कारण हा जो काय असणारा काही चांदी जो आहे तर त्या चांदीला त्या ठिकाणी अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, म्हणजे जीवाणू जे आहेत तर ते अँटीबॅक्टेरियल त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे चांदीचा उपयोग त्या ठिकाणी औषधं जे आहेत तर त्या औषधांमध्ये त्या ठिकाणी केला जातो. थर्ड, गोल्ड अँड सिल्वर आल्सो यूज टू मेक मेडल्स. पदक ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणताना असतो, सोनं असेल, चांदी असेल तर यांचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी पदकं तयार करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर फोर्थ आपल्याला दिलेलं आहे गोल्ड अँड सिल्वर आल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. काही इलेक्ट्रॉनिक असणारे जे काही उपकरणं जे आहेत तर त्या उपकरणामध्ये चांदी, सोनं यांचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. सुवर्णपत्रक तुम्ही त्या ठिकाणी मागच्या अध्यायामध्ये पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो काही सुवर्णपत्रक जो आहे तर त्या सुवर्णपत्रकामध्ये त्या ठिकाणी असणारा जे काही सोन्याचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. 5. प्लॅटिनम, प्लॅडियम मेटल्स आर यूज्ड ॲज कॅटलिस्ट. प्लॅटिनम असेल, प्लॅडियम असेल हे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचा उपयोग कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट
आता काय दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला तक्ता जो आहे तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिले ते पहिल्यांदा आपण पाहू की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय दिलेलं आहे की देर इज द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सी नियर न्यूयॉर्क सिटी इन अमेरिका. अमेरिकेमध्ये असणारं जे काही न्यूयॉर्क शहर जे आहे तर त्या न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रामध्ये असणारं जे काही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जे स्वातंत्र्य देवतेचा असणारा जो काही पुतळा जो आहे तर तो पुतळा त्या ठिकाणी आहे. द ओरिजिनल सरफेस ऑफ देअर स्टॅच्यू वॉज मेड अप ऑफ कॉपर. हा जो काही स्वातंत्र्य देवतेचा असणारा जो काही मूळ पुतळ्याचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग त्या ठिकाणी तांबं जे आहे तर त्या तांब्यापासून त्या ठिकाणी ते बनवलेलं आहे. बट नाऊ इट लुक्स ग्रीन. परंतु हा जो असणारा जो काही पुतळा जो आहे तर तो पुतळा आता त्या ठिकाणी आपल्याला हिरव्या रंगाचा त्या ठिकाणी दिसतो. धिस इज बिकॉज ग्रीन कलर कॉपर कार्बोनेट हॅज बीन फॉर्म्ड बाय ए रिॲक्शन ऑफ कॉपर विथ द कार्बन डायऑक्साईड अँड मॉइश्चर इन द एअर. धिस इज अन एक्झाम्पल ऑफ करोजन. जे सर्वसाधारणपणे तो पुतळा जो आहे तर तो पुतळा आपल्याला त्या ठिकाणी हिरवा दिसतो. त्याचं कारण असं की हवेमध्ये असणारं जे काही कार्बन डायऑक्साईड असेल किंवा हवेमध्ये असणारे जे काही आर्द्रता जे आहे तर त्यांची असणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रियात तांबं जे आहेत तर त्या तांब्याबरोबर होऊन हिरव्या रंगाचं असणारं जे काही कॉपर कार्बोनेट जे आहे तर ते कॉपर कार्बोनेट त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि हे त्या ठिकाणी आपल्याला करोजन म्हणजे शरण जे आहे तर त्या शरणाचं त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे आहे आता काय दिले की सर्वसाधारणपणे प्युरिटी ऑफ गोल्ड. का प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजे सर्वसाधारणपणे सोन्याची असणारी जी काही शुद्धता जी आहे तर ती शुद्धता आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पहा, व्हेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन द शॉप इट ऑलवेज डिफर. आपल्या लक्षात येतं नसतं की सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर सोन्याचे भाव विचारले असता वेगवेगळे भाव त्या ठिकाणी सांगितले जातात. व्हाय इट इज, असं का की गोल्ड इज नोबेल मेटल इन नेचर इट ऑकर्स इन द एलिमेंट फॉर्म. आपण मागे त्या ठिकाणी पाहिलं की सर्वसाधारणपणे सोनं जे आहे तर ते त्या ठिकाणी एक राजधातू त्या ठिकाणी आहे आणि सोनं निसर्गामध्ये मूलद्रव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतं. पुढे आता की 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट. म्हणजे सर्वसाधारणपणे 100% शुद्ध रूपामध्ये असणारं जे काही सोनं जे आहे तर ते सोनं त्या ठिकाणी 24 कॅरेटचं त्या ठिकाणी असतं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट, देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट्स प्रिपेअर्ड बाय प्युअर गोल्ड मे ब्रेक ऑर बेंड ड्यू टू द प्रेशर. आपल्या लक्षात येतं नसतं की शुद्ध सोनं जे आहे तर ते 100% त्या ठिकाणी काय असतं 24 कॅरेटचं असतं. शुद्ध सोनं जे आहे तर ते सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं शुद्ध सोनं जे आहे तर त्या शुद्ध सोन्यापासून तयार केलेले जे काही दागिने जे आहेत तर ते दागिने त्याच्यावर प्रेस जर आपण जर केलं तर त्या ठिकाणी ते बेंड होताना दिसतात, वाकताना दिसतात किंवा ब्रेक होताना दिसतात म्हणजे तुटताना त्या ठिकाणी दिसतात. आणि हेन्स गोल्डस्मिथ अँड पेसिफिक ॲड पेसिफिक अमाऊंट ऑफ कॉपर ऑर सिल्वर इन द प्युअर गोल्ड. आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारा जो काही सोनार जो आहे तर तो सोनार काय करता नसतो तर ते असणारं जे काही सोनं जे आहे तर त्या सोन्यामध्ये तांबं किंवा चांदी जे आहे तर ते विशिष्ट प्रमाणामध्ये काय असताना दिसतो मिसळताना त्या ठिकाणी दिसतो. टू प्रिपेअर ऑर्नामेंट 22 कॅरेट गोल्ड इज यूज. आणि म्हणून सर्वसाधारणपणे दागिने तयार करण्यासाठी अलंकार तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचं असणारं जे काही सोनं जे आहे तर त्या सोन्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता काय दिलेले की कॅरेट अँड इट्स पर्सेंटेज 24 कॅरेट 100%चा असतो. त्याच्यानंतर 22 कॅरेट 91.66%चं असतं. 18 कॅरेट 75%चं असतं. 14 कॅरेट 58.33%चं असतं. 14 कॅरेट 58.33, 12 कॅरेट 50%, 10 कॅरेट 41.66. म्हणजे जसजसं कॅरेट त्या ठिकाणी कमी होताना दिसतं तसं तसं त्या ठिकाणी सोन्याची शुद्धता जी आहे तर ती सोन्याची शुद्धता त्या ठिकाणी काय होताना दिसते कमी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला त्या पाहिजे आहे करोजन, ज्याला आपण त्या ठिकाणी शरण म्हणताना दिसतो. पहा की गॅसेस इन द एअर रिॲक्ट विथ मेटल इन प्रेझन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड्स.
आपल्याला माहिती आहे की धातूंवर असणारा जो काही ओलावा जो आहे तर त्या ओलाव्यामुळं हवेतील वायूंची त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन धातूची असणारी जी काही संयुग जे आहेत तर ते संयुग त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. द मेटल्स गेट्स अफेक्टेड बाय दिस प्रोसेस अँड अंडरगो व्हॉट इज कॉल्ड करोजन. आणि आपल्या लक्षात येताना दिसते ही जी काय असणारी जी काही त्याची ही जी काही धातू जे आहेत तर त्या धातूंवर काय होताना दिसते ओलावा जे आहेत तर त्या ओलाव्यामुळं हवेतील असणारी जी काही वायू जे आहेत तर त्या वायूंची त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी होऊन धातूची संयुग होतात. या प्रक्रियेमुळे काय होताना दिसते धातूंवर त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम होऊन त्या ठिकाणी झीज जे आहे तर ते झीज त्या ठिकाणी होताना दिसते. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते करोजन किंवा त्याचीच आपण त्याला त्या ठिकाणी झीज जे आहे तर ती झीज त्या ठिकाणी म्हणताना दिसते. आता डुईंग नो आपण मगाशीच त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये असणारे जे काही न्यूयॉर्क शहर जे आहेत तर त्याच्यामध्ये स्वतंत्र देवतेचा त्या ठिकाणी पुतळा आहे. हा जो काही पुतळ्याचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर तो तांब्यापासून त्या ठिकाणी बनवलेला आहे, परंतु आता तो त्या ठिकाणी पिवळ्या आपल्या हिरव्या रंगाचा दिसतो. कारण हवेमध्ये असणारं जे काही कार्बन डायऑक्साईड आणि हवेमध्ये असणारं जे काही आर्द्रता जे आहे तर त्या आर्द्रतेचा जे काही असणारा जो काही पुतळ्याचा असणारा जो काही तांब जे आहेत ज्याच्यापासून त्या ठिकाणी बनवलेलं आहे तर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्याची अभिक्रिया होताना दिसते. आणि याच्यापासून हिरव्या रंगाचं असं जे काही कॉपर कार्बोनेट त्या ठिकाणी तयार होताना दिसतो, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हिरवा त्या ठिकाणी दिसतो. हे त्या ठिकाणी शरण जे आहे किंवा करोजन जे आहे तर त्या करोजनचं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी उदाहरण आहे. याच्यानंतर पुढे मेक ए लिस्ट अँड डिस्कस, या ठिकाणी काय करायचं यादी करायची आणि चर्चा करायची. प्रिपेअर ए लिस्ट ऑफ द एक्झाम्पल ऑफ करोजन इन युअर एव्हरीडे लाईफ. तुमच्या दैनंदिन जीवनामधली असणारे जे काही शरण जे आहेत तर त्या शरणाची उदाहरणं त्या ठिकाणी तयार करायला सांगितली. तर आता काय होताना दिसते काय उदाहरणं आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिलेली. ए रेडिश कलर्ड डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन द आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस. आपण भरपूर अशा प्रकारच्या लोखंडाची वस्तू त्या ठिकाणी वापरताना दिसतो की आपण शेतकरी आहोत. अनेक अशा प्रकारचे लोखंडाचे असणारे जे काही अवजारं जे आहेत नांगर असेल, खुरपा असेल, विळा असेल, कुऱ्हाड असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही लोखंडाचे असणारे जे काही आर्टिकल जे आहेत तर त्या आर्टिकल्स आपण त्या ठिकाणी वापरताना दिसतो. जे काय असणारं जे काही लोखंड जे आहे तर त्या लोखंडावर ऑक्सिजन वायूची त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन त्याच्यावर त्या ठिकाणी तांबूस रंगाचा असणारा जो काही लेप जो आहे तर तो लेप त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. ए ग्रीनिश कलर डिपॉझिट इज फॉर्म्ड कॉपर बाय रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड गॅस. आपल्याकडे तांब्याची सुद्धा त्या ठिकाणी भांडी आहेत. या तांब्याच्या भांड्यावर कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईड वायूची असणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया होऊन हिरव्या रंगाचा ग्रीनिश कलर म्हणजे हिरव्या रंगाचा लेप जो आहे तर तो लेप त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. तिसरं उदाहरण आपल्याला सांगितले ए ब्लॅकिश कलर डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन द सिल्वर बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन गॅस. महिला मंडळ जे आहेत तर ते चांदीचे दागिने वापरताना दिसतात. पायामध्ये असणाऱ्या ज्या काही तोरड्या ज्या आहेत तर त्या चांदीच्या त्या ठिकाणी असतात. जी चांदी जी आहे तर त्या चांदीवर वातावरणामधला असणारा जो काय हायड्रोजन सल्फाईड वायू जे आहे तर त्याची अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. आणि कालांतरानं ते आर्टिकल जे आहे तर ते आर्टिकल काय होताना दिसतात काळ्या रंगाचा असणारा जो काही लेप जो आहे तर तो लेप त्याच्यावर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते काळ्या पडताना दिसतात. पुढे टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स लेअर ऑफ ऑइल, ग्रीस, वार्निश अँड पेंट आर ॲप्लाइड ऑन देम. आणि म्हणून हे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं करोजन त्या ठिकाणी होऊ नये, शरण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्याच्यावर तेल असेल, ग्रीस असेल, वार्निश असेल किंवा पेंट म्हणजे रंग जो आहे तर त्या रंगाचा थर त्या ठिकाणी दिला जातो. पुढे आल्सो प्लेटिंग विथ अनादर नॉन करोडिंग मेटल इज डन. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं तर की न गंजणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूचा मुलामा जो आहे तर तो मुलामा त्याच्यावर काय केला तो दिला जातो. आता पुढे की ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन कॅनॉट ऑकर्स ॲट द केमिकल रिॲक्शन कॅनॉट ऑकर. जे सर्वसाधारणपणे लोखंड जे आहे तर त्या लोखंडावर काय केलं तो जास्ताचा मुलामा देऊन त्या लोखंडाचं शरण त्या ठिकाणी थांबवता येतं. गॅल्व्हनाइटचे आपल्याकडे त्या ठिकाणी पत्रे आहेत म्हणजेच त्याच्यावर काय केलेलं लोखंडाचा जो काही पत्रा जो आहे तर त्याच्यावर जास्त जे आहेत तर त्या जास्ताचा मुलामा त्या ठिकाणी दिलेलं की जेणेकरून ते असताना जे काही पत्रे जे आहेत तर त्या पत्र्यांचं शरण आपल्याला त्या ठिकाणी थांबवलं. म्हणजे या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियांमध्ये काय केलं जातं
की धातूंचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाचा हवेचा असणारा जो काही संपर्क जो आहे तर तो संपर्क त्या जास्ताच्या मुलामध्ये येऊन त्या ठिकाणी थांबवला जातो. याच्यामुळं रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्यामुळं तो असणारा जो काही पत्रा किंवा इतर असणारे जे काही आर्टिकल जे आहे तर त्या आर्टिकलचं असणारे जे काही करोजनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवली जाते. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे ॲलॉय, ज्याला संमिश्र आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ए होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or homogeneous mixture metal with non-metal is called alloy. 2 किंवा 2पेक्षा अधिक धातूंचं किंवा धातू आणि अधातूंचं एक जीव किंवा समांगी अशा प्रकारचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की संमिश्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, ॲलॉय त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ॲलॉय आर मेड बाय मिक्सिंग द कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट इन ॲज पर द रिक्वायरमेंट. मग अशा प्रकारचं असणारं जे काही संमिश्र जे आहे तर ते संमिश्र आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्य जे आहे तर ते विविध प्रमाणामध्ये मिसळून विविध अशा प्रकारचे असणारे जे काही संमिश्र जे आहे तर ते संमिश्र त्या ठिकाणी तयार केले जातात. पण कोणकोणते आहेत? फॉर एक्झाम्पल द स्टेनलेस स्टील अनटेन्सिल्स यूज्ड ॲट होम आर मेड अप ऑफ एन ॲलॉय ऑफ आयर्न विथ कार्बन, क्रोमियम अँड निकेल. सर्वसाधारणपणे घरामध्ये वापरण्यात येणारे जे काही स्टेनलेस स्टीलची असणारी जी काही भांडी जी आहे तर ती भांडी तयार करण्यासाठी लोखंड असेल, कार्बन, क्रोमियम, निकेल यापासून बनवलेलं जे काही संमिश्र जे आहे तर त्या संमिश्राचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. म्हणजे स्टेनलेस स्टीलची भांडी याच्यापासून त्या ठिकाणी बनवली जातात. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला दिलेलं आहे द ॲलॉय ब्रॉन्झ इज फॉर्मड फ्रॉम कॉपर अँड टिन. तर दुसरं असणारं जे काही ब्रॉन्झ, ज्याला आपण मराठीमध्ये काश्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, कासं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, हे असणारं जे काही संमिश्र जे आहे तर ते संमिश्र तांब आणि कथिल यांच्यापासून त्या ठिकाणी ते बनवलं जातं. दुसरं अजून एक संमिश्र याच्यामध्ये दिलेलं नाही. दुसरं आहे तर त्या ठिकाणी ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय ब्रास त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हे जे काही असणारं जे काही ब्रास असणारं जे काही ॲलॉय जे आहे तर ते ॲलॉय कॉपर आणि झिंक म्हणजे तांबा आणि जस्त याच्यापासून त्या ठिकाणी असणारं जे काही ब्रास जे आहे तर ते ब्रास त्या ठिकाणी बनवलेलं असतं. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की डू यू नो, तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे का की देर इज अन आयर्न पिलर इन द प्रेमायसेस ऑफ कुतुब मिनार इन दिल्ली मेड अबाउट 1005 years ago. म्हणजे दिल्लीमध्ये असणारा जो काही कुतुब मिनार परिसर जो आहे तर त्या परिसरामध्ये सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेलं एक लोहस्तंभ त्या ठिकाणी आहे. द पिलर इज लस्टरियस इव्हन आफ्टर सो मेनी इयर्स. आणि जो हा असणारा जो काही लोहस्तंभ जो आहे तर तो लोहस्तंभ इतकी वर्षे होऊनही तो स्तंभ आजही त्या ठिकाणी चकाकताना त्या ठिकाणी दिसतो. आता का दिसतो? धिस इज बिकॉज आवर अँचेस्टर्स, अँचेस्टर म्हणजे पूर्वज, हॅड मेड इट फ्रॉम ॲन ॲलॉय. कारण आपले असणारे जे काही पूर्वज जो आहे तर त्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून त्या ठिकाणी तो तयार केलेला आहे. इट कंटेन्स स्मॉल प्रपोर्शन ऑफ कार्बन, सिलिकॉन अँड फॉस्फरस मिक्स्ड इन आयर. कारण त्याच्यामध्ये हे असणारे जे काही लोखंड जे आहेत, लोह जे आहेत तर त्या लोहामध्ये अल्प प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस हे जे असणारे जे काही मेटल जे आहेत तर ते मेटल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का ए चीप व्हरायटी ऑफ स्टेनलेस स्टील इज मेड समटाइम्स बाय युजिंग कॉपर इनस्टेड ऑफ कॉस्टली निकेल. स्वस्त किमतीचं स्टेनलेस स्टील बनवताना कधी कधी काय केलं जातं, महाग अशा प्रकारचं असताना जे काही निकेल जे आहे तर त्या निकेलच्या ऐवजी तांब्याचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो. याच्यामुळे काय होताना दिसते, यू माइट हॅव सीन द व्हर्टिकल क्रॅक्स इन द स्टेनलेस स्टील व्हेसल, द रिझन इज ॲज द अभाव. मग अशा प्रकारचं स्वस्ताचं असणारं जे काही स्टेनलेस स्टील बनवताना त्या ठिकाणी महाग निकेलच्या ऐवजी तांब्याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. याच्यामुळे स्टेनलेस स्टीलची असणारी काही भांडी जी आहेत तर त्या भांड्यांना काय सांगितलं आपल्याला व्हर्टिकल क्रॅक्स, उभ्या चिरा ज्या आहेत तर त्या चिरा त्या ठिकाणी गेलेल्या असतात. हे त्याच्या मागचं त्या ठिकाणी कारण आहे. पुढे डिस्कस आपल्याला दिलेलं आहे, यू माइट बी नोईंग स्क्रॅप डीलर, व्हॉट डू दे डू विथ द स्क्रॅप, व्हाय इज दिस नीडेड. पहा तुमच्याकडे भंगार घेणारे त्या ठिकाणी येत असतील, हे भंगार घेऊन ती लोक काय करतात, त्याची आवश्यकता काय हे त्या ठिकाणी शोधण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. पहा पेज नंबर 53 असणारे जे काही एक्झरसाइज जे आहेत तर ते एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा.
पुढच्या वेळेला आपण असणार होतं काही पुढचा चॅप्टर पोल्युशन तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहू. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.